आज आपण बघणार आहोत अंड्याच्या वड्या। त्यासाठी आपण 3 अंडी घेतली आहेत, एक कांदा चिरून घेतलाय, एक मिरची चिरून घेतली आणि कोथिंबीर कट करून घेतली थोडीशी। मसाल्यांमध्ये आपण हळद, 1 चमचा मसाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि हे आपण अंदाजाने 2 चमचे बेसन घेतलं आहे। आता आपण यात अंडी फोडून घेऊया। आता हे अंडे फोडलेत, आता आपण यांना पेटून घेऊया। आमच्या स्नेहास मेनू चॅनलवर आम्ही अंड्याचे वडे ही रेसिपी पण टाकलेली आहे, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक टाकीन, ती पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त रेसिपी आहे ती। हे मसाले घालूया, ते छान फेटून घेऊया। मी गॅसवर ऑलरेडी तवा ठेवलाय थोडंसं गरम करण्यासाठी। आता ह्यात आपण मिरची, कोथिंबीर आणि कांदा ऍड करून घेऊया आणि एकत्र परत ह्याला छान मिक्स करून घेऊया। बेसन पण ऍड करून घेऊया याच्यात। मी भरपूर महिन्यांनी चॅनलवर रेसिपी करायला सुरुवात केलेली आहे। मध्ये खूप बंद होतं बरेच दिवस, पण आता मी सुरुवात केलेली आहे। तुम्हाला जर माझ्या आवडल्या वड्या तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। झालेले मी तेल टाकून घेते, थोडंसं तेल आधी टाकून घ्यायचं आणि ते पूर्ण तव्याला पसरवून घेऊया। छान गरम झाल्याशिवाय टाकायचं नाही हा। आता गॅस बारीक करूया आणि हे मिश्रण आहे हे तव्यावर ओतून घेऊया। पातळसर पसरून घ्यायचं असं मंद आचेवर। मी गॅस बारीकच केलेला आहे। आता हे थोडं सुकलेलं आहे, मी त्याच्यावर गरम मसाला टाकून घेते। आता हा ऑमलेट उलटून घेऊया आपण, जास्त सुकवायचं नाही, ओला असताना त्याला उलटून घेऊया। आता हे थोडं झालं ना खाली की आपण फोल्ड करायला घेऊया, असे फोल्ड मारायचे। असे फोल्ड मारले तर ते सुरीने कट करूया आपण। ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्या आणि ह्या वडीला तेल सोडून साईडने छान फ्राय करून घ्यायच्या। आपण हे परत तेल टाकून का फ्राय करायचं? अगं ते जरा आतमध्ये ओलसर असतात ना, त्याच्या लालसर होईसर आपण फ्राय करून घ्यायच्या, लागतात पण छान, कच्च्या वगैरे नाही वाटणार। बेसन असतं म्हणून, बेसन पण असतं त्याच्यामुळे आपण जरा चांगले भाजलेल्या चांगल्या। आपल्या अंड्याच्या वड्या रेडी झालेल्या आहेत।